माढा मतदारसंघातनं। माढा लोकसभेत ट्विस्टवर ट्विस्ट येत चालले। शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देत भाजपला मोठा धक्का दिला आणि त्यानंतर माढा मतदारसंघात मोठं वर्चस्व असलेले उत्तम जानकर कुणासोबत जाणार याची चर्चा होती। उत्तम जानकरांनी फडणवीसांची भेट घेत एक प्रकारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्काही दिला होता। पण आता याच उत्तम जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांनी जर सांगितलं तर अजित पवारांविरोधात भूमिका घेऊ असं म्हटल्यानं थेट भाजपला इशारा दिलेला आहे। माढ्यात भाजपकडनं रणजितसिंह निंबाळकर हे उमेदवार आहेत आणि त्यामुळे उत्तम जानकर शरद पवारांसोबत गेले तर भाजपचा माढ्यातला विजय अवघड होऊ शकतो। उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण बघूया। मोहिते पाटलांना तुम्ही पाठिंबा द्यायचा म्हणताय, आता असताना मग दादांच्या विरोधात जात नाही का तुम्ही? निश्चितपणानं ना ती भूमिका असेल आमच्या कार्यकर्त्याची तर त्याही पद्धतीनं आम्ही दादांच्या विरोधामध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांची असेल ती घेतली जाईल। माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवारसाहेबांबरोबर आज मोहिते पाटील कुटुंबीय आणि आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये पवारसाहेबांची इच्छा होती की मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काय आमच्या अडचणी होत्या, कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत, अनेक विषय आहेत। त्या संदर्भामध्ये एक मीटिंग झालेली आहे, अजून 2-3 दिवसामध्ये दुसरी मीटिंग होऊ शकते दृष्टिकोनातून। आणि येत्या 19 तारखेला जानकर साहेब त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेची आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्ही एकत्र यावं आणि या तालुक्याचं विकासाचं राजकारण करावं, जुनं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं या दृष्टिकोनातून सर्वच कार्यकर्त्यांची, त्यांच्याही कार्यकर्त्यांची आणि आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा होती। त्या बाबतीत साहेबांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि 19 तारखेला भूमिका कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जानकर साहेब करणार आहेत।